थोडासा दिलासा मिळाला असेल रायगड रेंजर्स या संघाला. रोशन घरत यावेळेस मात्र उंचाळ मारले चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतय का. स्वतः गोलंदाज चेंडू खाली एक चांगला झेल तिथे समाप्त केलेला आहे रोशन घरत यांनी. आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 10 धावा स्कोअर बोर्डवर आहे ना. 2 फलंदाज देखील बाद झाले. नवीन फलंदाज येतोय अमर घरत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज जतीन. फक्त 10 धावा आहेत आणि समोर फलंदाज यश घरत. नॉन स्ट्राईकला अमर घरत. जतीन पहिला चेंडू यश साठी. आखून टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर येईल KPL चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. यश घरत याला मात्र आता जबाबदारी घ्यायला लागेल कारण 10 धावा झालेल्या आहेत त्या 2 षटकामध्ये. उर्वरित 2 षटकामध्ये त्याला धावा बनवाव्या लागतील कारण समोर जर फलंदाजी बघितली तर अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी आहे. जतीन आहे, विनायक आहे, रोशन घरत आहेत, राकेश पाटील संघ मला हे सुद्धा आहेत चांगले फलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार येतो. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा जतीन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज यश घरत. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेले क्षेत्ररक्षक आहे तिकडे अडवू शकणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. जतीन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतय. पाहूया चौकारांची हॅट्रिक होतय का. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 20. 1 शॉट आणि 1 शॉट. आमची नजर बघा पंचांची. पंच सुनील म्हात्रे यांच्या नजरेतून काही सुटणार नाही. 19 धावा धावफलकावर लागले आहेत. जतीन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवायचा होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला होता जतीन मडवी याच्याकडून. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आणि फटका सुद्धा सेम टू सेम. निर्धाव चेंडू येतोय. लागोपाठ 2 चेंडू तिथे निर्धावच्या स्वरूपात हाताळले गेले आहेत
आणि शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या आहे ती 19. पहिल्याच 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक जतीन मडवी याचं. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 20. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 2 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे ती रायगड रेंजर्स या संघाची. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतोय पप्पू घरत. यानंतर प्रतापगड गार्डियन्स आणि विजयदुर्ग डिफेंडर दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. ही 4थी ओव्हर झाल्यानंतर नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघांना सूचना असेल प्रतापगड गार्डियन्स आणि विजयदुर्ग डिफेंडर्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक पप्पू घरत. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. अतिशय सुरेख असा झेल. आता कसा वाटतं तुला. हिट विकेट. स्टंपला अगोदर पाय लागला होता. म्हणजे एकाच चेंडूवर 2 वेळा पास झालेले यश घरत. कॅच आउट सुद्धा आणि हिट विकेट सुद्धा. नवीन फलंदाज येतो भारत पाटील. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे ज्याच्याकडून आशा होत्या चांगल्या धावा बनतील परंतु त्या आशा इथे संपुष्टात आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर यश घरत हा मोठा फलंदाज बाद झालेला आहे. मोठी सफलता पप्पू घरत याला. नवीन फलंदाज येतो भारत पाटील. पप्पू घरत आता मात्र कॉन्फिडन्स वाढलेला असेल पप्पू घरत याचा. सुरेख असा चेंडू पायांचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. 1 धाव संख्येने लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या होते ते 21. 21 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला अमर घरत गेलेले आहेत. मगापासून नॉन स्ट्राईकला होते पप्पू घरत. फुलटच चेंडू होता. अतिशय सुरेख असा चेंडू. बॅटच्या पट्टे देत नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय पप्पू घरत. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती पप्पू यांनी. सुरेख असा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू. पप्पू घरत अखोटापदा चेंडू. स्विच हिट. अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार.
अमर खरं त्याच्या बॅट मधून हा षटकार आला. स्विच हिटचा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 27. शेवटचा चेंडू यावेळेस सुद्धा स्विच हिट पॉवरफुल चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. आलो अमर घरात प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेमधून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघाचा जबर सामना आपण पाहतोय. एका बाजूला तोरणा टायटन्स तर दुसऱ्या बाजूला रायगड रेंजर्स. प्रथम फलंदाजी करणार रायगड संघानं 4 षटकांच्या अंती धावा जमा केल्या 33 आणि 34 धावांचं एक मापक लक्ष्य. विजयासाठी तोरणा टायटन संघाला आणि तोरणा टायटन संघाची सलामी जोडी देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. चला प्लीज तोरणा टायटन संघाचा कॅप्टन आपली सलामी जोडी लगेच आपण पाठवा. विनायक भाऊ सुनील जाते पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक उत्तम संकल्पना पाहिली. प्रत्येक यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय. अमर घरात नितेश पाटील परीक्षित गोंधळे आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. गावदेवी केवणी मास्टर फुटबॉल संघाचे एक नामांकित अष्टपैलू असे
उत्कृष्ट खेळाडू वेलकम परीक्षित, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ग्रामीण 40+ या स्पर्धेचे एक जबरदस्त अष्टपैलू असे खेळाडू आहेत परीक्षित. विजयाचं लक्ष 34 धावांचं आणि या विजयाचं लक्ष टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतो. एका बाजूला विनायक तर दुसऱ्या बाजूला रोशन आणि विनायक ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 34 धावांचं. 24 चेंडू 34 धावा असं छोटंसं समीकरण ओराशी बाळगताना ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर सलामी गोलंदाज अरविंद, वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज अरविंद. राईट आर्म राऊंडचा मारा आणि पहिलाच चेंडू खऱ्या अर्थानं थोडीशी शॉर्ट पेस डिलिव्हरी ती आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सुंदरचा पुलचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला विनायकाच्या बाट. विजयाची चाहूल देणारा फटका विनायकाच्या बॅटमधून आपण पाहिला. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाज रोशन घरत याला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं, तुमचं टायमिंग फार महत्वाचं असतं, तुमची चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न रोशन याच्या बॅटमधून आपण पाहिला, ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू निश्चित आपण थोडासा लँड पाहिला, मिड ऑफला चेंडू. यस, लक फॅक्टर. 5 पंच किती दाबा? 5 चौकार का 5? ओके. सम्राटांनी पूर्ण तर वाटच लावून टाकली. हा बोल, धाव काढले ना, हे थ्रोचे थ्रो आहे ना, थ्रो आहे ना. चला, पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करू. पंच म्हणजे परमेश्वर आणि पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्रीचा आदेश. हा चौकार. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. दर्शन भंडारी कुठे आहे? ग्राउंडचा ताबा तिसऱ्या घ्यावा. पंचांची उपलब्ध नाहीये, मैदानी पंच आपण निर्णय द्यायचा. या झाला टेलिकास्टच्या माध्यमातून बघू. अपने नाइजेरियन प्लेयर दर्शन भंडारी इनकी हार्दिक मनोकामना. बघा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का नाही. अरे बघ तू फलंदाज सेफ आहे. अगेन्स्ट धाव नाही घेतली. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता.
झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला, मात्र झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 12. ओट क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. बिनबाद आणि जिंदाबाद. 12 धावा धावफलकावर. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. यानंतर बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, 2 विकेट में जबरदस्त धुमशान आपण पाहणार. एका बाजूला प्रतापगड तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग. दोन संघामधून नाणेफेक देखील झालेली आहे. विजयदुर्ग डिफेंडर या संघानं ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फिलफास्ट नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. चालू सामना संपता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतोय यश घरात. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. यश लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज यश घरात. चेंडूला शॉर्ट अँड पुल चा फटका पाचतोय. फलंदाज बाद. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची होती. पूल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. नेक्स्ट बॅट्समन साहिल जातोय. साहिल घरात. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. दोन बंधू इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. तालुका क्रिकेटचा विचार केला तरी कित्येक बंधू एक संघामधून खेळताना पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कित्येक बंधू खेळताना आपण पाहतोय. त्याच पद्धतीने केपीएल मधून हे दोन बंधू भावेश मडवी यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणाकडनं? जतीन यांच्याकडे एक सोनं संधी आहे. भावेश तुझ्यासाठी प्रत्येक जेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओनली भावेश मडवी. प्रत्येक जेलसाठी जतीनकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टप्प्यावर घेतली तर 250. पुन्हा एकदा यश लेफ्ट हँड या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण विनायकच्या बॅट मधून पाहिला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. 34 धावांचं लक्ष्य विजयासाठी आणि टार्गेट सेट करण्यासाठी खऱ्या हाताने मैदानामधून सेट झालेला फलंदाज विनायकला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून दिलाय. नो बॉल बघा. पंचांचा भीमरसाठी पंचांनी आपल्याला कॉल केलेले बघा टेलिकास्टच्या माध्यमातून. पंच असेल तो निर्णय द्या. तुमचा कोणी जीव नाही येणार. नो बॉल आहे. फ्री हिट आहे.
दांडी गोल, नो बॉलचं ऑप्शन होतं. फ्री अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फेक आपण चेंडूची पाहिली होती. फलंदाज निश्चित क्लिंग बॉल झाला होता. ऑप्शन मात्र होतं ते नो बॉलचं. नो बॉल म्हटलं की फ्रीट. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. परफ्यूम डिलिव्हरी, उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतो. यश घरतेच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात हा क्रिकेटचा रंगतोय. बिग इव्हन बिग शो. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. फलंदाज साहिल घरतेच्या माध्यमातून साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून त्याच्या वाटमधून केली जात नाहीये. मात्र एक सिंगल चिक्के सिंगल कंप्लीट केली जाते. या एकदाव्याने संघाची धावसंख्या 18. येणारे चेंडू 12 विजयासाठी सोडायची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला 8 धावांची सरासरी. येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. प्रतिवर्ष विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी आहे. सामन्यामधून जास्त चान्स किंवा आशा आपण जर म्हटल्या तर टायटन, तोंडात टायटन या संघाला भरपूर आशा आहेत या सामन्यामधून विजय संपादित करायच्या. या अगेन्स्ट रायगड रेंजर्सच्या संघाला जर या सामन्यामधून विजय संपादित करायचा असेल तर उत्तम पद्धतीची गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पाला सांगित तिसरं गोलंदाज कोणाला एक ओळ सोडायची ना ऑप्शन डेल डेहल डेहल. अतिशय प्रत्येक उत्तम दर्जाचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बिग सफलता. देहल याच्या माध्यमातून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट सुरेख सुंदर धून आज डीजेच्या माध्यमातून. जतीन नेक्स्ट बॅट्समन. जतीन मडवी जातो नेक्स्ट बॅट्समन. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज. खरं तर नेहमीच एक मोठ्या फटक्याने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज आहे. संघाला देखील मोठ्या फटक्याची गरज आहे कारण येणारे चेंडू 11 विजयासाठी 16 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्तम फटका. व्हेरी नाईस टॉक.
व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मी अगोदर म्हटलं होतं मोठ्या पटक्याने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज आहे. नेहमीच ज्याच्या बॅटमधून आक्रमक खेळ आपण पाहतो आणि तोच पटका त्याचा बॅटमधून चढला. चेंडू आउट ऑफ दी पार्क. धावांची गरज आहे. 24 सो सॉरी. झालेले आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. डिफेन्सिव्ह फटका. चेंडूचा सन्मान या ठिकाणी केला जातो. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याची संधी आता विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. 8 चेंडू 8 धावा. म्हणजे या सामन्यामधून कुठेतरी तोरणा टायटन्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विनायकच्या बॅट मधून देखील 4 चेंडू मधून आपण 10 धावा पाहिल्यात. ऑन द राईज. खराब चेंडूची फेक झाली होती. बिमार फेक. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. 1+2 एकंदरीत 3 धावा. म्हणजे जवळजवळ समोरच्या संघाचा बाजार उठला. तर विजयापासून फक्त 5 धावा दूर. दादा आधीच आपण कर्जबाजारी त्याच्या मुसना शेजारी. पलटीट. क्या बात है. संबाटा झालेला आहे. आंबाटा. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. स्विच इट. इम्प्रोवाइज केलं होतं चेंडूला. सुंदर फटका आपण पाहिला. जतिनेचा बॅट मधून चेंडू जातो सीमारच्या बाद चौकार. चौकारी संघात धावसंख्या 4 ने पुढे शकते. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर. सामना इक्वल. हा चेंडू देखील स्वर आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि याचबरोबर विजय संपादित. तोरणा टायटन्स संघ या सामन्यामधून आपण विजय संपादित करतोय. राकेश पाटील. ख्रिश्चन कोहली. धावा दिल्या 6. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर विनायक पाटील. मॅन ऑफ मॅचचा मानकरी. विनायक पाटील या स्पर्धेचा ठरतो मॅन ऑफ मॅचचा. पुन्हा एकदा चला मान्यवर कक्षामधून देऊया आपण मॅन ऑफ मॅच पुरस्कार. 100% आहे आपला. आदरणीय गणेशजी पाटील.